हॅलो. आवाज येतो का विद्यार्थी मित्रांनो? कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. चला फटाफट जॉईन व्हा लाईव्ह सेशनला आपल्या. आवाज येत आहे का? कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. चिन्मय सर आवाज येतोय? यस चिन्मय सर आवाज येतोय? चला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो. आवाज क्लिअर असेल, मी ऑडिबल आणि व्हिजिबल असेल तर सांगा आपण. यस सुरुवात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं स्पार्क करिअर अकॅडमीच्या आपल्या ऑनलाईन सेशन मध्ये. आजच्या लेक्चर मध्ये आपण 3 महत्वपूर्ण करंट अफेअर्सचे मुद्दे आहेत जे आपल्याला जागतिक भूगोल असेल किंवा भूगोलाशी संदर्भित असणारे जे काही विविध मुद्दे आहेत किंवा जिओ पॉलिटिक्सशी रिलेटेड असणाऱ्या काही बाबी असतील तर याच्याशी कनेक्ट करतात. त्याच्यामुळे आजच्या सेशन मध्ये आपण या 3 विविध मुद्द्यांशी रिलेटेड बाबींवरती चर्चा करणार आहोत जी सध्या चर्चेत होती. आता पनामा कॅनल जो होता, पनामा कॅनल संदर्भात आपण बातम्या याच्या आधी ऐकल्या असतील काही वेगवेगळ्या पेपर्समध्ये, न्यूज पेपर्समध्ये, त्याचबरोबर काही युट्यूब चॅनल्स असतील महत्वाचे. त्याच्यानंतर पनामा कालवा हा आता चर्चेत आहे अशातला काही मुद्दा नाही, तर पनामा कालवा हा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. त्यामागचं कारण म्हणजे पनामा कालवा हा असा एक विशेष कालवा आहे की जो विविध खंडांना जोडतो, विविध समुद्रांना, विविध महासागरांना जोडतो आणि पनामा कालवाच्या माध्यमातून विविध खंडांना जोडत असताना जे अंतर आहे ते कमी होतात आणि व्यापारासाठी अत्यंत उत्कृष्ट असा मानला जाणार एक वास्तुकलेचा एक महत्वपूर्ण नमुना म्हणून पनामा कालव्याला पाहिलं जातं. आणि पनामा कालव्याचं जर आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती महत्व पाहिलं, जागतिक बाजारपेठेत, त्याचबरोबर व्यापाराच्या अनुषंगानं जर आपण महत्व पाहिलं, ते अत्यंत उपयुक्त असं महत्व आहे. त्याच्यामुळे पनामा कालवा हा नेहमी चर्चेत असतो. सो इथे पनामा कालव्याची तुम्हाला इमेज दिसत असेल की पनामा कालवा जो आहे हा इथे मध्यभागी दिसतोय आणि पनामा कालव्याचा जर आपण संदर्भ घेतला तर पनामा कालव्याचा ही एक बाजू आहे, मध्यभाग आहे आणि आपण मध्यभाग जर पाहिला तर याच्यामध्ये अंटार्क्टिक ओशन असेल आणि पॅसिफिक ओशन असेल, या दोनही ओशनला जोडायचं काम जे आहे ते पनामा कालवा करतं. आणि वेगवेगळ्या ठिकाणी आफ्रिका खंड असेल किंवा युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका असेल, या वेगवेगळ्या खंडांमधील वेगवेगळ्या देशांना कनेक्ट करायचं काम, त्याचबरोबर व्यापारासाठी एक महत्वपूर्ण भूमिका जी या कालव्याची आहे. जर समजा कालवा नसता तर इमॅजिन करा तुम्ही की न्यूयॉर्कवरनं सॅन फ्रान्सिस्कोला जर समजा काही वस्तू देशांतर्गतच एक्सपोर्ट इम्पोर्ट करायच्या असतील तर किती समस्या झाल्या असतात. इथून इथे जाण्यापर्यंतचा जो खर्च आहे तो सर्वाधिक खर्च राहिला असता, कारण ज्या वेळेस आपण रस्त्यांच्या मार्गाने ज्यावेळेस आपण वस्तू निर्यात करतो तर ते निर्यात करत असताना त्यामागे खर्च देखील मोठ्या प्रमाणात असतो. त्याचबरोबर त्यासाठी लागणारा वेळ देखील खूप दुप्पट तिप्पटीने असतो. आणि मुळात व्यापारामध्ये जी आयात निर्यातीची जो व्यापार असतो किंवा जो देवाणघेवाणीचा व्यापार असतो त्याच्यामध्ये सर्वात जास्त व्हॅल्यू कशाला असतं? कमीत कमी कॉस्ट म्हणजे कमीत कमी भाडे आणि जास्तीत जास्त प्रॉफिट आणि कमीत कमी वेळेमध्ये तो माल पाहिजे त्या ठिकाणापर्यंत पोहोचणं आवश्यक असतं. आता मुळात रस्त्यांच्या मार्गाने ज्यावेळेस आपण संदर्भात घेतो तर समजा देशांतर्गत जर इथे समजा वाहतूक करायची असेल सान फ्रान्सिस्को न्यूयॉर्कमध्ये, तर इथे लागणारा वेळ सुद्धा जास्त असेल, त्याचबरोबर खर्च सुद्धा जास्त असेल आणि त्याचबरोबर जो माल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेला जाणार त्यासाठी तो त्या क्वांटिटीत नेता येणार नाही. हा सगळ्यात मोठा संदर्भ. म्हणजे 3 महत्वपूर्ण गोष्टींची अडचणी. म्हणजे मला जर समजा ट्रकने सॅन फ्रान्सिस्को वरनं न्यूयॉर्कला केळी न्यायची असेल, द्राक्ष न्यायचे असेल किंवा जे काही महत्वपूर्ण साहित्य न्यायचं असेल तर ते नेण्यासाठी मला ती क्वांटिटीत पहिला गोष्ट तर नेता येणार नाही. दुसरा मुद्दा, क्वांटिटीत तर नेता येणारच नाही, परंतु तिथून तिथपर्यंत माल पोहोचवण्यासाठीचा
वेळ देखील जास्त लागेल, हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा, मला तेवढा माल नेण्यासाठी एक 100-200 ट्रक लागतील इतका सारा क्वांटिटी माल देण्यासाठी. तर त्यासाठी लागणारा खर्च पण जास्त असेल, त्यासाठी लागणारा वेळ पण जास्त असेल, बरोबर. अशा विविध बाबींचा जर विचार केला तर तिथे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप देखील करावं लागेल, रस्त्यांसाठीचा खर्च देखील वेगळा करावा लागणार. अशा विविध बाबींचा जर संदर्भ घेतला तर देशांतर्गत वाहतूक देखील महाग आहे. आणि एका देशातून दुसऱ्या देशात जर माल वाहतूक करायची असेल तर ती माल वाहतूक खऱ्या अर्थानं जहाजाच्या माध्यमातून किंवा समुद्री मार्गाने जर केली तर त्याच्यासाठी लागणारा खर्च देखील कमी असतो. आणि त्यातल्या त्यात खूप कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये माल हवा त्या ठिकाणी पोहोचवता येतो. म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी पनामा कालवा जो आहे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे. अ शिप कन्वर्ट अ डिस्टन्स ऑफ 8,317 किलोमीटर्स बिटवीन न्यूयॉर्क सिटी अँड सॅन फ्रान्सिस्को वाय द पनामा कालवास. तर इथून इतकं असं इथून फिरून एवढं अंतर कापून इथे तो माल पोहोचवला जातो, परंतु त्याच्यासाठी लागणारा जो खर्च आहे आणि वेळ आहे तो मात्र कमी लागतो. त्याच्यानंतर पनामा कालव्याचा संदर्भ जर आपण घेतला तर 51 मैल म्हणजे जवळपास 82 किलोमीटरच्या आसपास एक कृत्रिम असा बांधलेला कालवा आहे. म्हणजे समजा या साईडला समुद्र आहे आणि या साईडला समुद्र आहे, या दोनही समुद्रांना जोडण्यासाठी सिंपल सांगतो, हा आहे समजा अटलांटिक महासागर आणि हा आहे समजा ओशियन महासागर. आणि या सगळ्या जमिनी आहेत, हे सगळे वेगवेगळे देश आहेत, हे सगळे वेगवेगळे देश आहेत, बरोबर. आणि या ठिकाणी हा कालवा बनवलेला आहे जमिनीमधनं हा कालवा बनवलेला आहे. हा कालवा या समुद्राला कनेक्ट करतो आणि हा कालवा इथे कनेक्ट करतो. म्हणजे हा अटलांटिक महासागर आणि हा झाला, इथे आकृती समजत नसेल तर पुन्हा एकदा सांगतोय, हा झाला अटलांटिक महासागर आणि हा झाला पॅसिफिक महासागर. त्या दोन महासागरांना ही जी जमीन होती त्या जमिनीमधला काही भूभाग जो होता थोडासा नॅरो होता, त्या भूभागातनं एक कालवा तयार करण्यात आला. कालवा तयार करण्यात म्हणजे सिंपल सांगतो, इकडचा तलाव आणि इकडचा तलाव हे दोनही तलाव एकमेकांना जॉईन करायचे होते. आणि हे दोनही तलाव एकमेकांना जॉईन करण्यासाठी मध्ये जमीन होती, तर त्या जमिनीच्या माध्यमातून दोघी तलाव जॉईन करायचे असतील तर त्यासाठी काय केलं, तर खड्डा खोदला सरळ सरळ, समजतंय, सरळ सरळ. म्हणजे हा तलाव आणि हा तलाव जॉईन करण्यासाठी सरळ सरळ एक खड्डा खोदला आणि हा झाला चष्मा तयार. म्हणजे हा खड्डा काय करतोय, तर हा खड्डा कालव्याचं काम करतोय. म्हणजे एक कॅनल बनवलेला आहे की जो कॅनल या धरणाला आणि या धरणाला किंवा इकडच्या तलावाला जॉईन करतोय. तर मध्ये असा एक सरळ कॅनल बनवलेला आहे, ज्या कॅनलच्या माध्यमातून इकडची वाहतूक तिकडे आणि तिकडची वाहतूक इकडे करतायत. असं सिंपल स्ट्रक्चर पनामा कालव्याचा आहे. परंतु तो बांधण्यासाठी लागणारा वेळ आणि तो बांधण्यासाठी लागणारा खर्च जर आपण विचार केला तर तो खूप मोठा आहे. आणि आजच्या 150-200 वर्षापूर्वी असा विचार करून तो कालवा बांधला, कारण इतक्या मोठा अंतर जर काढताना ते कमी होत असेल तर निश्चितपणे खूप मोठा बेनिफिट या ठिकाणी दिसून येतो. म्हणून हा जमिनी अंतर्गत तयार केला कालवा आहे की जो दोन वेगवेगळ्या समुद्रांना देखील महासागरांना देखील जॉईन करतो. आणि या कालव्याच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये व्यापार आणि व्यवसाय करण्यासाठी एक महत्वपूर्ण भूमिका या कालव्याची आपल्याला ठिकाणी दिसून येते. म्हणून पनामा कालवा उपयुक्त असा कालवा या ठिकाणी आहे. पुढे, इट अलाउज vessels to bypass the longer, more dangerous routes around the southern tip of Southern America, including drag passages straight off मेघालयात बिगल चॅनल. आता इथे जेवढे काही वेगवेगळे स्टेट असतील अमेरिकेतले किंवा साऊथ आफ्रिकेतले देश असतील किंवा जगातील जे काही देश असतील, या जगातील वेगवेगळ्या देशांना एकमेकांची कनेक्ट करण्यासाठी अनेक चॅलेंजेस आपल्याला दिसून येतात. परंतु ही चॅलेंजेस खऱ्या अर्थानं जर कमी झाले असतील तर ते पनामा कालव्याच्या माध्यमातून झालेले. म्हणून पनामा कालवाची इथे एक महत्वपूर्ण भूमिका आहे. येतं लक्षात. जसं आपल्याकडे मल्लाकाची सामुद्रधुनी आहे, तर समजा मल्लाकाची सामुद्रधुनी जर आपण बंद केली, मल्लाकाच्या सामुद्रधुनीवरती जर आपण आपला स्वतःचा झेंडा गाडला तर तिथे चायनाला जो काही व्यापार करता येतोय हिंदी महासागरातून जाऊन वेगवेगळ्या देशांसोबत, तर तो त्या ठिकाणी करता येणार नाही. म्हणून खऱ्या अर्थानं चायना जो आहे तो पाकिस्तानातून एक रस्ता तयार करतोय ज्याचं नाव आहे बेल्ट अँड इनिशिएटिव्ह प्रोग्राम. या बेल्ट अँड इनिशिएटिव्ह प्रोग्रामच्या माध्यमातून हिंदी महासागराला वळसा घालून न जाता सरळ पाकिस्तान मधनं रस्ता टाकायचा आणि सरळ पाकिस्तान मधनं रस्ता टाकून तो डायरेक्ट हिंदी महासागरामध्ये निघतो. आणि हिंदी महासागरामध्ये निघून मग तिथून पूर्ण वेगवेगळ्या देशांना कनेक्ट करण्याचं काम इथे चायना करू शकतो. म्हणून चायना
भविष्यात भारताकडनं अशी चायनाची अडवणूक होऊ नये याच्यासाठी एक पर्याय म्हणून चीन काय करतोय, तर पाकिस्तान मधनं, पाकव्याप्त काश्मीर मधनं, चीन मधून पाकव्याप्त काश्मीर मधनं डायरेक्ट पाकिस्तान मार्गे, बलुचिस्तान मार्गे डायरेक्टली समुद्राला तो रस्ता जो आहे तो जोडणार आहे. आणि त्या रस्त्याच्या माध्यमातून मोठा जो प्रोजेक्ट आहे, वेगवेगळे प्रोजेक्ट इथे राबवले जाणार आहे. तर संदर्भ इथे हाच आहे की वेगवेगळ्या जमिनीवरनं ज्या वेळेस रस्त्यांच्या अडचणी येतात, वेगवेगळे युद्ध होतात, वेगवेगळ्या युद्धांच्या माध्यमातून वेगवेगळ्या भूम्या कॅप्चर केल्या जातात. जसं कॉन्स्टँटिनोपल जे बंदर होतं ते तुर्की लोकांना जिंकून घेतलं. जे ऑटोमन तुर्क होते, या ऑटोमन तुर्कांनी त्याच्यावरती आक्रमण करून हे बेट स्वतः काबीज करून घेतलं होतं. तेथील जे काही राज्य होते यांच्याकडनं ते हस्तांतरित करून घेतल्यानंतर किंवा जिंकून घेतल्यानंतर आशिया खंडामध्ये येणारा मार्ग ज्यावेळेस बंद झाला होता, त्यावेळेस आशियाकडे येण्याचा मार्ग शोधण्यासाठी वेगवेगळे समुद्री मार्ग शोधले आणि त्या माध्यमातून भारताचा शोध लागला, पुढे अमेरिकेचा शोध लागला. वास्को दा गामा असेल, अमेरिगो व्हेस्पुसी असेल, असे वेगवेगळे खलासी, त्या खलाशांच्या माध्यमातून वेगवेगळे रस्त्यांचे मार्ग माहीत पडले. म्हणजे पर्यायी रस्ते, एक तर समुद्र मार्गे रस्ते पाहिजे, एक तर जमिनीवरनं रस्ते पाहिजे. मग जमिनीवर कनेक्ट होण्यासाठी जर अडचणी निर्माण होत असतील आणि वाहतुकीसाठी वेगळा खर्च जर लागत असेल, खूप मोठा वेळ जर लागत असेल, तर समुद्र मार्ग हा अत्यंत उपयुक्त असा मार्ग मानला जातो. आणि मोठमोठे कार्गो शिप्स किंवा मोठमोठे जहाज जे आहेत, त्या जहाजाच्या राजाच्या माध्यमातून हजारो टन जो माल आहे तो आयात केला जाऊ शकतो किंवा निर्यात केला जाऊ शकतो. म्हणून पनामा कालवा जो आहे तो चर्चेत होता. आणि पनामा कालवावरती सध्या अमेरिकेने स्वतःचं सैन्य जे आहे ते सैन्य बसवायचं सध्या काम केलं आहे. आता ग्लोबली जर विचार केला तर जवळपास 6% ट्रेडिंग जगातील या कालव्याच्या माध्यमातून चालते. त्याच्यानंतर हा कालवा अटलांटिक ओशियन आणि पॅसिफिक ओशियनला एकमेकांना कनेक्ट करतो. त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन जर आपण विचार केला तर 1881 ला फ्रान्सने याची सुरुवात केली होती आणि युएसने 1914 मध्ये जवळपास याचं कम्प्लिशन केलं. आणि जवळपास पनामा कालवा 1999 मध्ये हा पूर्णपणे अमेरिकेला हँड ओव्हर करण्यात आला. म्हणजे 1881 साली फ्रान्सने खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात केली होती. रँक ऑफ द 7 वंडर्स ऑफ मॉडर्न वर्ल्ड बाय द अमेरिकन सोसायटी ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. म्हणजे खरं तर सिव्हिल इंजिनिअरिंगचा एक प्रकारचा एक जगातील महत्वपूर्ण नमुना म्हणूनच या कालव्याला पाहिलं जातं. द अल्टरनेटिव्ह रूट अराउंड केप हॉर्न अँड साउदर्न टिप ऑफ साऊथ अमेरिका कव्हर्स 22,500 किलोमीटर. 22,500 किलोमीटरचं अंतर या माध्यमातून, या कालव्याच्या माध्यमातून कमी होतं. आणि या कालव्याचा जर आपण विचार केला तर जवळपास जगातील अनेक वेगवेगळ्या देशांसोबत व्यापार करता येतो. त्याचबरोबर हा व्यापार करण्यासाठी तिथे मात्र व्यापार शुल्क लागतं. आणि या कालव्याचं स्ट्रक्चर असं आहे की ज्यावेळेस एखादा जहाज येतो, जहाज आल्यानंतर गेट बंद केलं जातं. जहाजाने एंट्री केली की गेट बंद केलं जातं. पाण्याची लेव्हल या ठिकाणी वाढवता पण येते, पाण्याची लेव्हल कमी करता पण येते. मग इथे ज्यावेळेस एखादं जहाज एंटर केल्यानंतर गेट बंद केलं जातं आणि पूर्ण ते जहाज पास केलं जातं. आणि त्याच्यानंतर जहाज ज्यावेळेस एका ठिकाणी उतरायचं असेल त्यावेळेस पाण्याची लेव्हल कमी करून जहाज खोलापर्यंत नेता येतं, पाण्याची लेव्हल जास्त करून जहाज उंचापर्यंत नेता येतं. म्हणजे एक सिस्टम आहे या ठिकाणी, ड्रेनेज सिस्टम म्हणूया आपण. म्हणजे हा कालवा आहे, तर इथे हा मोठा कालवा आहे. हा कालवा दोन समुद्रांना कनेक्ट करत आहे. तर इकडनं ज्यावेळेस मोठं जहाज एंटर करतं, तर हे जहाज इथे एंटर केल्यानंतर या ठिकाणी कालव्याची दारं बंद केली जातात. पाण्याची लेवल वाढवण्यासाठी, पाण्याची लेवल कमी करण्यासाठी. म्हणजे कालवा पूर्ण कोरडा पण करता येतो आणि कालवा पूर्ण भरता पण येतो. अशा पद्धतीचं सिस्टमॅटिकली त्या ठिकाणी बनवलेलं हे स्ट्रक्चर आहे. आणि अत्यंत महत्वपूर्ण नमुना हा जागतिक पातळीवर म्हणून ओळखला जातो. जवळपास 81-82 किलोमीटर असणारा हा जो पनामा कालवा आहे याचं महत्व यामुळेच आहे की व्यापाराच्या दृष्टीनं कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी एक उपयुक्त असा कालवा याला मानलं जातं. तर पनामा कालव्याबद्दल आपण काही बेसिक इन्फॉर्मेशन आहेत त्या घेऊन घेऊ. पनामा कालव्याचं महत्व काय आहे, तर पनामा कालवा हा मध्य अमेरिका खंडातील पनामा देशात असलेला एक कृत्रिम जलमार्ग आहे. म्हणजे आर्टिफिशियल आहे, तो नॅचरली नाहीये. म्हणजे हे दोन समुद्र जोडण्यासाठी इथे एक रस्ता बनवला गेला. रस्ता म्हणजे खोलगट रस्ता. आणि त्या रस्त्यामध्ये त्या कॅनलमध्ये पाणी सोडण्यात आलं आणि पाण्याच्या माध्यमातून जहाज जे आहे ते एकमेकांना या दोघी समुद्रांना, दोघी महासागरांना कनेक्ट होतात. आणि त्या माध्यमातून तिथे काय चालतो, तर मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार जो आहे तो चालत असतो. आयात निर्यात जी आहे ती चालत असते. म्हणजे कृत्रिम असा जलमार्ग म्हणून याला ओळखलं जातं, जो अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर
यांना जोडतो, यांना जोडून एक महत्वपूर्ण भूमिका या ठिकाणी बजावतो आणि हा कालवा आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. यातून हजारो किलोमीटरला वळसा घालून जी जहाज जात होती किंवा हजारो किलोमीटरला वळसा घालून जो वेळ लागत होता तो वेळ वाचतो. त्याचबरोबर मालाची आयात निर्यात करताना जे शुल्क आहे ते शुल्क देऊन देखील पाहिजे तेवढा प्रॉफिट काढतात. म्हणजे शुल्क मुळात आपण जर पाहिलं, जर समजा तुम्हाला जळगाववरनं नाशिक मार्गे पुणे यायचं असेल तर तुम्हाला टोल लागणार. सिंपल आहे, कारण टोल का लागणार, तर त्या लेवलचे रस्ते डेव्हलप करून दिलेले आहे आणि रस्ते डेव्हलप केल्यानंतर त्यावरती शुल्क आकारला जातो. मग त्याच पद्धतीनं पनामा कालव्यातनं जर तुम्हाला आयात निर्यात करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला ते शुल्क आकारलं जातं आणि ते लाखो डॉलरमध्ये ते शुल्क असतं मुळात. आता ते इतकं जरी शुल्क लादलं तरी सुद्धा ते पायी किंवा जमिनीच्या मार्गांवरून रस्त्यानं जाणं त्यापेक्षा तर निश्चितपणे सोपं आहे, परवडणार आहे, स्वस्त आहे आणि वेळेवरती माल पाहिजे त्या ठिकाणी पोहोचतो. म्हणून ते शुल्क काही वाटत नाही. जसं रस्ता जर चांगला असेल, तुम्हाला रस्ता जर ओबड-दोबड नसेल, खड्ड्यांचा असेल, चांगला बनवलेला असेल, तर तुम्ही निश्चितपणे चांगला मार्ग पाळणार. कारण तुम्हाला इकडे टोल भरावा लागला तर चालेल, परंतु हा टोल भरावा लागून तुमचा वेळ वाचतो, गाडीचं मेंटेनन्स वाचतं, त्याचबरोबर खर्च देखील वाचतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं विचार आपण केला तर निश्चितपणे एक प्रकारचा टोल वसुली करण्याचं काम किंवा टॅक्स वसुली करण्याचं काम पनामा कालव्याच्या माध्यमातून चालत असतं. आणि अलीकडे तो चर्चेत होता. त्यामागचं कारण काय, तर अमेरिकेने तिथे सध्या सैन्य ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढवलेल्या होत्या. म्हणजे सैन्य पाठवण्यामागे कारण ते वेगवेगळी काय कारण आहे, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण काय, तर कालव्याचं संरक्षण करणं. म्हणजे उगीच उद्या उठून या कालव्यावरती कोणीतरी स्वतःचा हक्क बसवणं किंवा या कालव्यावरती एखाद्या देशानं कब्जा करून घेणं. जसं चीन आहे, चीन वेगवेगळ्या देशांवरती वेगवेगळ्या बेटा अक्वायर करायचं काम करतं किंवा वेगवेगळ्या बेटांवरती स्वतःचा हक्क जमवायचं काम करतं. येते लक्षात. तर कालव्याचं संरक्षण, पनामा कालवा हा जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्वाचा असून त्याची सुरक्षा ही अमेरिकेसाठी महत्वाची आहे. राजकीय दृष्ट्या देखील पनामा कालवा महत्वाचा आहे आणि आर्थिक दृष्ट्या देखील महत्वाचा आहे. पनामाशी नवीन संरक्षणात्मक करार असावा ज्यामध्ये कालव्याच्या संरक्षणासाठी सैन्य पाठवण्याची अट असेल. यासाठी ते वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या जातात. जर समजा एखाद्या कालव्यावरती संरक्षणात्मक बाबींचा विचार नाही केला, आपण बघतो की वेगवेगळ्या धरणांवरती वेगवेगळ्या कालव्यांवरती ज्या आंतरराष्ट्रीय करार असतील या करारानुसार इथे सैन्य ठेवलं जातं. कारण आतंकवादी संघटना असेल, आतंकवादी संघटनांच्या माध्यमातून तिथे गतिविधी होऊ शकते किंवा वेगवेगळे देश असलेल्या देशांमध्ये कुठले सीमावाद निर्माण झाले किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर अशा पनामा कालव्यासारख्या कालव्यांवरती अटॅक होऊ शकतो. तो अटॅक झाल्यानंतर तिथे तो अक्वायर केला जाऊ शकतो किंवा कोणाच्या माध्यमातून तो हस्तगत केला जाऊ शकतो. तशा ऍक्टिव्हिटी होऊ नये किंवा संरक्षणात्मक पायंडा म्हणून अमेरिका त्या ठिकाणी या सैन्याच्या सरावाच्या ऍक्टिव्हिटी घेत असतं आणि भविष्यात येणाऱ्या कालखंडामध्ये या कालव्याचं संरक्षण करणं अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. जर हा कालवा एखाद्या वेळेस चायना वगैरे सारख्या देशाने, रशिया किंवा कुठल्या देशाने जर समजा त्याच्यावरती कब्जा मिळवला तर भविष्यामध्ये मोठा फटका इथे अनेक देशांना बसू शकतो आणि त्यातल्या त्यात अमेरिकेला देखील बसू शकतो. आता प्रादेशिक अस्थिरता, पनामा किंवा आसपासच्या प्रदेशात अस्थिरता असल्यास अमेरिका देखील सुरक्षेसाठी हस्तक्षेप जो आहे तो नेहमी करताना दिसतो. आता आजूबाजूचे जे काही देश असतील किंवा आजूबाजूचा जो प्रदेश असेल या ठिकाणी कुठले ना कुठले क्लॅशेस, कुठले ना कुठले वाद चालू असतात. मग इथे प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ नये याच्यासाठी अमेरिका त्या ठिकाणी नेहमी ज्या काही काय म्हणून आपण ऍक्टिव्हिटी आहे ते करत असतात. आता जिओ पॉलिटिकली जर आपण विचार केला तर अमेरिका काही वेळ आपली उपस्थिती दाखवण्यामागे जागतिक प्रभाव टिकून ठेवणं हा देखील एक महत्वपूर्ण मुद्दा इथे ठरतो. म्हणजे अमेरिकेला असं वाटतं की आपला तिथे नेतृत्व असणं गरजेचं आहे, आपलं अस्तित्व असणं गरजेचं आहे आणि ते राजकीय दृष्ट्या, भूपॉलिटिकली दृष्ट्या, जिओ पॉलिटिकली दृष्ट्या अत्यंत महत्वाचं आहे. आपली जर उपस्थिती नसेल, आपली प्रॉपर्टी आहे, आपले असेट्स आहे, आपलं अस्तित्व तिथे टिकवून ठेवणं गरजेचं आहे. आपण जर नसलं तर कोणीतरी उद्या उठून तिथे स्वतःचा हक्क जमवू शकतं. येणाऱ्या कालखंडामध्ये अशा समस्या निर्माण होऊ शकतात. याच्यासाठी मुद्दामून अशा ठिकाणी सैन्य तैनात करणं, अशा स्वरूपाचे कामं जे आहे ते अमेरिका करताना आपल्याला दिसून येतं. तर निष्कर्ष काय आहे, तर केवळ एका बातमीचा सारांश दर्शवणं त्यामागे राजकीय, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय धोरणात्मक ज्या बाबी आहेत यांचा विचार करून सैन्य पाठवण्याचं जे काम या ठिकाणी जागतिक पातळीवरती अमेरिकेने केलेलं आहे ते मुळात एक संरक्षणात्मक किंवा आपण म्हणूया की एक प्रिव्हेंटेशन म्हणून काम केलं आहे किंवा एक काय म्हणू आपण एखादी घटना घडू नये, कुठलं सिच्युएशन क्रिएट होऊ नये
यासाठी केलेलं एक महत्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे. पनामा कालवाची ओळख आता एक 2 मिनिट थांबा. पनामा कालव्याची ओळख थोडीशी बेसिकली आपल्याला करून घेणं गरजेचं आहे की पनामा कालवा हा कृत्रिम जलमार्ग आहे जो पनामा देशातून जातो आणि अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागराला जोडतो हे आपण पाहिलं. हा कालवा जगातील सर्वात महत्वाचा जलमार्ग मानला जातो. भौगोलिक स्थानाचा जर विचार केला तर याची लांबी अंदाजे 82 किलोमीटर म्हणजे किती 51 मैलाच्या आसपास आहे. तर अटलांटिक बाजू आणि पनामा सिटी या दोनही महत्वपूर्ण बाजू याच्या आहेत. आता इतिहास याचा पाहणं गरजेचं आहे की हा कालवा बांधण्याची कल्पना जी आहे ती मुळात 16व्या शतकात मांडण्यात आली होती. बघा म्हणजे आजच्या 400-500 वर्षापूर्वी कोणाला तरी असं वाटलं की हा कालवा जर बांधला तर वेगवेगळ्या देशांची कनेक्टिव्हिटी वाढेल, त्यातल्या त्यात आयात निर्यातीसाठी एक महत्वपूर्ण मार्ग जो आहे तो उपयुक्त होऊ शकतो. म्हणून या कालव्याची संकल्पना मुळात स्पॅनिश लोकांनी 16व्या शतकामध्ये मांडली. म्हणजे ऍक्च्युली ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज मुघलांच्या विरोधात लढत होती त्या कालखंडामध्ये असा विचार युरोपमध्ये अमेरिकेमध्ये करणं ही खूप मोठी गोष्ट होती. ज्यावेळेस वेगवेगळे राजे रजवाडे किंवा ज्यावेळेस वेगवेगळे देश भारतावरती येऊन राज्य करत होती त्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं स्पॅनिश लोकांना असं वाटलं की पनामा कालवा जर बांधला तर पनामा कालवाची संकल्पना त्यावेळेस उदयास आली. हा जर कालवा बांधला तर निश्चितपणे याचा बेनिफिट हजारो वर्ष जो आहे तो येणाऱ्या कालखंडामध्ये मिळू शकतो. म्हणून याच्यावरती हे सोल्युशन काढण्यात आलं. आता हा प्रयत्न खऱ्या अर्थानं स्पॅनिश लोकांनी मांडल्यानंतर फ्रेंचांनी 1881 मध्ये त्यांचा एक अभियंता होता ज्याचं नाव होतं फर्डिनांड डी लेसेप्स. फर्डिनांड डी लेसेप्स या फ्रेंच अभियंत्याने खऱ्या अर्थानं काम सुरू केलं. तर कधी सुरू केलं? 1881 मध्ये. आता हे काम 1881 मध्ये जरी सुरू केलं तरी सुद्धा हे पूर्णत्वास आलं मात्र त्याच्या 20-25 वर्षानंतर म्हणजे जवळपास 1904 मध्ये पुढे चालून हे काम अमेरिकेने कम्प्लीट केलं दिसून येतं. कारण इतका वेळ चाललेलं हे काम होतं आणि त्याच्यातल्या त्याच्यात हे अपूर्ण राहिलेलं काम जे होतं ते 1904 मध्ये खऱ्या अर्थानं अमेरिकेने कम्प्लीट केलं. म्हणजे इथे काम सुरू केलं फ्रेंच अभियंत्याने आणि पुढे जाऊन पूर्णत्वास आणलं अमेरिकेने. आणि नंतर 1999 म्हणजे आताच जवळपास 25-30 वर्षापूर्वी पूर्णपणे हस्तांतरण जे आहे त्या ठिकाणी अमेरिकेकडे करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीनं पनामा कालवाचा इतिहास आपल्याला दिसतो. 1914 मध्ये हा कालवा पूर्ण झाला होता आणि त्याच्यानंतर पनामा कालवाचं हस्तांतरण 1999 मध्ये अमेरिका पनामा सरकारकडे नियंत्रणासाठी सुपूर्द करते. तर अशा पद्धतीनं हा जो कालवा आहे तो बनला आणि या कालवा बनण्यामागचा इतिहास जो आहे तो थोडासा माहिती असणं गरजेचं आहे. आणि संकल्पना कोणाची होती, कोणत्या लोकांनी तो बांधला, तो केव्हा हस्तांतरित करण्यात आला, अशा सगळ्या बाबी थोड्याशा बेसिक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता पनामा कालवा याची लॉक सिस्टम प्रणाली अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे या प्रणालीत जहाजांना उंचावरती नेण्यासाठी म्हणजे उंचावर नेण्यासाठी आणि खाली आणण्यासाठी पाण्याची लेवल वाढवली जाते आणि कमी केली जाते. बघा इकडनं जर मी समजा दार लॉक करून दिलं आणि दार लॉक केल्यानंतर ते पाणी डायरेक्ट पूर्णपणे समुद्रात सोडून दिलं तर आपोआप पाण्याची पातळी कमी होणार, बरोबर. पण इकडनं मी जर दार उघडलेला असेल तर निश्चितपणे पाण्याची पातळी वाढणार. पाण्याची पातळी वाढली म्हणजे जहाज जे आहे जहाजाची लेवल वाढली, पूर्ण माल जो आहे तो उतरवता येणार, पुन्हा पाण्याची लेवल कमी करता येते, जास्त करता येते. अशा पद्धतीने एक सिस्टमॅटिकली पाण्याची लेवल कमी करणे जास्त करणे ही लॉक सिस्टमच्या माध्यमातून तिथे त्याचा उपयोग होतो. एक उपयुक्त अशी सिस्टम मानली जाते. आणि गॅटून लेक हे एक कृत्रिम सरोवर कालव्यातील महत्वाचा भाग देखील आहे. गॅटून लेक नावाचे कृत्रिम सरोवर देखील तिथे बनवलेलं आहे. आता आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी महत्व काय तर जहाजांना अटलांटिक महासागर ते पॅसिफिक महासागरला जोडण्यासाठी 13,000 किलोमीटरचा वळसा घालण्याची गरज राहत नाही. ज्यावेळेस अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर इथल्या वेगवेगळ्या देशांमध्ये जायचं असेल किंवा या दोनही महासागरांना कनेक्ट करायचं असेल तर असं फिरून वळसा घालून जावं लागत होतं ज्यावेळेस पनामा कालवा नसेल त्यावेळेस. पण पनामा कालवा ही संकल्पना मांडल्यानंतर हा कालवा तयार झाल्यानंतर एकदम शॉर्टकट म्हणजे काय म्हणू आपण त्याला बायपास इथे तयार करण्यात आला. येत आहे का लक्षात? म्हणजे या समुद्राला आणि या समुद्राला जोडण्यासाठी इथून इथे जमीन होती पूर्णपणे
जमीन होती पूर्णपणे, आणि इथून असं फिरून पॅसिफिक महासागर ते अटलांटिक महासागर यांना असं जोडावं लागत होतं. परंतु या जमिनीला या समुद्रातून या समुद्राला जोडण्यासाठी एक उपयुक्त असा एक संकल्पना मांडण्यात आली, आणि पनामा कालव्याच्या माध्यमातून हा कॅनल तयार करण्यात आला, पनामा कॅनल, आणि दोनही समुद्र इथे जोडण्यात आले. अशा पद्धतीने उपयुक्त बाब झाली, म्हणून 13,000च्या आसपासचं किलोमीटर जे आहे ते वळसा घालून जाण्याची गरज इथे पडत नाही. एवढं अंतर इथे कमी होतं, आणि त्यातल्या त्यात यासाठी लागणारा इंधन, वेळ, खर्च, त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरचा वेगळा खर्च, या सगळ्या बाबी यातनं वाचतात. म्हणून हा कालवा त्याचं एक ऐतिहासिक महत्व या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आता हे स्थान जिओ पॉलिटिकली दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. अमेरिका आणि इतर देशांना जलमार्ग नियंत्रणासाठी एक मोठा फायद्याचा बिंदू पनामा कालव्याला मानलं जातं. त्याच्यानंतर जर आपण संदर्भ घेतला तर पनामा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हा कालवा अत्यंत मोठा आणि महत्वाचा उत्पन्नाचा स्रोत आहे. आता मला सांगा की तुम्हाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर मध्ये टोल लागतो. आता टोल जर समजा एखाद्या गावात लागत असेल, आता टोल तर समजा सरकारचा असतो, कारण सरकारने तिथे तो बनवलेला आहे. परंतु एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी एका देशाने बनवलेला कालवा आहे, तर तो कालवा ज्या देशानं बनवलेला असेल तो देश निश्चितपणे काय करणार, तर जी लोक ये जा करत आहे किंवा जी व्यापाराची आयात निर्यात होता, या आयात निर्यातीच्या माध्यमातून टोल वसुली करणार, काय करणार, टॅक्स जो आहे तो टॅक्स वसूल केला जाणार. तर मग पनामा कालव्याला दरवर्षी कालव्यामधून हजारो जहाजांची ये जा होते, आणि हा कालवा या माध्यमातून शुल्क जे आहे ती जहाज भरतात, आणि हे शुल्क भरून जहाज महत्वपूर्ण भूमिका बजावतात. तर अशा पद्धतीने इथे पनामा कालव्याचं इथे महत्व दिसून येतं. त्यानंतर पर्यावरणीय फायदे काय, तर वळसा न घालता सरळ मार्गाने प्रवास झाल्यामुळे कार्बनचं उत्सर्जन कमी होतं. आता मुळात जर समजा एखाद्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी हजारो किलोमीटरचं अंतर कापून पेट्रोल, डिझेल वाया घालवावं लागत असेल, वेळ वाया घालवावा लागत असेल, पैसा वाया घालवावा लागत असेल, आणि पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये माल नेता येत नसेल, पर्यावरणाची हानी होत असेल, कार्बनचं उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होत असेल, तर निश्चितपणे त्याचा तोटा आहेच. पनामा कालव्यामुळे एक बेनिफिट असा आहे की मोठ्या प्रमाणामध्ये कार्बनचं उत्सर्जन कमी होतं, जहाजांच्या माध्यमातून मालाची ने-आण होते, आयात निर्यात होते, आणि त्याच्यामुळे पर्यावरणदृष्ट्या सुरक्षित म्हणजे सुरक्षित आणि उपयुक्त असा मार्ग म्हणून या पनामा कालव्याला मानलं जातं. कारण या मार्गातनं ने-आण होण्यामुळे, मालाची ने-आण होण्यामुळे कार्बनचं उत्सर्जन होत नाही. कुठल्याही प्रकारे डिझेल, पेट्रोल जसं हजारो ट्रक थोडी पाठवल्या जाणार आहे, रस्त्याने जसे ट्रक ये जा करतात, मुंबई पासून पुण्याला, मुंबई पासून बँगलोरला जर मालाची ने-आण करायची असेल तर रस्त्यानेच आयात निर्यात करावी लागणार आहे, हायवेने जावं लागणार आहे. तर हायवेने जात असताना हजारो वाहनं, हजार 2,000 ट्रक रोज जाताना आपल्याला दिसून येतात. परंतु या ज्यावेळेस ट्रक मुंबई बँगलोर जात असतील तर या ट्रक मुंबई बँगलोरच्या दरम्यानचा समुद्र असता किंवा दोन्ही साईडला समुद्र असता, आणि त्याला जॉईंट करायला एक कालवा बनवला असता, तर निश्चितपणे रस्त्याचीच गरज पडली नसती, पेट्रोल डिझेल खर्च झाला नसतं, इन्फ्रास्ट्रक्चरची गरज पडली नसती, वेळ वाचला असता. म्हणजे आपण मुंबई बेटाचा संदर्भ घेतला तर मुंबई ही वेगवेगळ्या ठिकाणी काय कनेक्ट केलेली आहे रेल्वेच्या माध्यमातून. म्हणजे समुद्रातून ब्रिज रेल्वेचे आपल्याला दिसतात किंवा रस्ते दिसतात, आणि ते सगळं जे 7 बेटांचं शहर आहे मुंबई, हे आपल्याला कनेक्ट झालेलं दिसून होतं एकमेकांसोबत. तर हे कनेक्ट होण्यामागचं कारण काय आहे, तर समुद्र आहे, आणि या समुद्रातून वेगवेगळे मार्ग जे आहे, रेल्वे मार्ग काढलेले आहेत, त्याच्यामुळे हे कनेक्ट झालंय. तर अशाच पद्धतीनं जर समजा मुंबई आणि बँगलोरच्या दरम्यान, दोनही मुंबई आणि बँगलोर शहरांमध्ये समुद्र असता, आणि मधली जमीन जी असती त्या जमिनीच्या दरम्यान जर आपण एखादा मोठा कॅनल काढून टाकला असता, तर निश्चितपणे रस्त्याने जी काही ये जा गाड्यांची किंवा ट्रकांची होती ती झाली नसती, समुद्रमार्गे ये जा झाली असती. इथे लक्षात सिंपल आहे की इथे निश्चितपणे वेळ वाचतो. त्याच्यानंतर जलसंपत्तीवरील अवलंबित्व लॉक सिस्टममुळे मोठ्या प्रमाणामध्ये गोड्या पाण्याची गरज या ठिकाणी असते, आणि जलवायू बदलांचा परिणाम, पावसाचं प्रमाण कमी झाल्यास कालवा ठप्प होऊ शकतो, म्हणजे वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर राजकीय हस्तक्षेप जर वाढला तर इथे पुन्हा एकदा म्हणजे समस्यांकडे देखील पाहणं गरजेचं आहे, अडचणींकडे देखील पाहणं गरजेचं आहे. तर जागतिक शक्ती या मार्गावरती नियंत्रण मिळवण्याच्या स्पर्धा या ठिकाणी करताना दिसून येतं. ही एक समस्या आहे, कारण जर समजा तो कालवा ज्या देशाच्या ताब्यात आला त्या देशाची त्या ठिकाणी काय होणार, चांदीच होणार मुळात. म्हणजे काय, तर त्या देशाच्या माध्यमातून तिथे नियंत्रण जर एखाद्या देशाने प्रस्थापित केलं तर मोठ्या प्रमाणात शुल्क वसूल केला जाणार आयात निर्यातीसाठी, म्हणून अत्यंत संवेदनशील मानला जाणारा हा भूभाग आपल्याला दिसून येतो. त्यानंतर
रोचक तथ्य आपण पनामा कालवा संदर्भात पाहू की सुमारे 25,000 कामगारांचा मृत्यू हा कालवा बांधताना झाला होता. मुख्यतः हा एक आजार आला होता, या रोगामुळे ते 25,000 कामगार मारली होती. आणि हा कालवा त्याचं काम पार पडत असताना जहाज $2 पेक्षा अधिक शुल्क, $2 लाख पेक्षा, किती, $2 लाख पेक्षा जास्त शुल्क भरतात. त्याच्यानंतर 2016 मध्ये पनामा कालवातील विस्तारीकरण पूर्ण झालं, ज्यामुळे मोठी जहाज आता या मार्गामध्ये जाऊ शकतात. की मोठे मोठे क्रूज असतात, कंटेनर्स वाहून येणारे जे काही जहाज असतात, जहाज सुद्धा जाऊ शकतात. मागे कुठलं तरी जहाज होतं, पनामा कालवा संदर्भात एक बातमी आली होती. कॅनल सरळ आहे आणि वाऱ्याचा मोठा वेग असल्यामुळे त्या कॅनलमध्ये, हा सरळ कॅनल जर असेल तर याची रुंदी जास्त नाही आणि हा जहाज मोठा मोठा कंटेनर इथं जहाज वेगवेगळे कंटेनर घेऊन जात होता. आणि ज्यावेळेस हवा आली त्यावेळेस हवा आल्यामुळे तो कंटेनरचा मार्ग बदलला आणि हा कंटेनर सरळ सरळ जहाज घेऊन जाणारा, हा जो जहाज घेऊन जाणारा कंटेनर होता, मोठा मोठा जहाज होता कंटेनर घेऊन जाणारा, तो असा सरळ कालव्यामध्ये असा तिरकस होऊन गेला. आणि तिरकस झाल्यामुळे लोचा असा झाला की येणारी जाणारीची वाहतूक होती ती पूर्णपणे ठप्प झाली, कारण त्या मार्गामध्ये मोठा अडसर त्या जहाजाच्या माध्यमातून निर्माण झाला. म्हणजे त्याची रुंदी कमी आहे, मुळात 100-200 मीटर एवढीच रुंदी आहे त्याची जवळपास. तर त्याच्यामुळे ही समस्या निर्माण झाली होती. 2016 मध्ये पनामा कालव्यातील विस्तारीकरण पूर्ण झालं. निष्कर्ष काय आहे तर पनामा कालवा हा केवळ एक जलमार्ग नाही, तर जगाच्या व्यापाराचे एक हृदय म्हणून त्याला ओळखलं जातं. यामध्ये सामाजिक, आर्थिक, पर्यावरण विषयक महत्व अफाट आहे. आधुनिक अभियांत्रिकीकरणाचा एक अद्भुत नमुना जो आहे तो पनामा कालवा आहे. आणि या कालव्यामुळे जगातील अनेक देशांमध्ये व्यापार जलद मार्गाने, सुरक्षित पद्धतीने आणि किफायतशीर दाम अदा करून, शुल्क अदा करून आयात निर्यात करता येऊ शकत असते. म्हणून पनामा कालव्याचे एक विशेष महत्व या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, चला पुढे बघूया आता संकल्पना बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह, ज्याला आपण BRI असं म्हणतो. आता चीनचा एक प्रोजेक्ट आहे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह. या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या माध्यमातून चीन हा वेगवेगळ्या खंडांना जॉईंट करण्यासाठी, त्याच्यानंतर वेगवेगळ्या देशांना कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, वेगवेगळ्या देशांमध्ये व्यापार वाढवण्यासाठी, जागतिक पातळीवरती जिओ पॉलिटिकली स्वतःचं वेटेज वाढवण्यासाठी त्यानं चायनाने सुरू केला एक मोठा प्रोजेक्ट आहे, ज्याला आपण बेल्ट अँड इनिशिएटिव्ह असं म्हणतो, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह. आता या माध्यमातून जर समजा भारतातून मलक्का समुद्र धुनीतून हिंदी महासागरातून चीनला जाता येत असेल आणि फ्युचरमध्ये येणाऱ्या कालखंडात चीनला जर भारताने अडचणी निर्माण केल्या तर भारताकडे, चीनकडे पर्याय असला पाहिजे. त्यातल्या त्यात चीनला आशिया खंडासोबत, आफ्रिका खंडासोबत, अमेरिका खंडासोबत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या समुद्रमार्गे, आधी तर रस्ते, वेगवेगळ्या रस्त्याच्या कनेक्टिव्हिटी वाढवून समुद्रासोबत कनेक्शन वाढवायचं आणि समुद्राच्या माध्यमातून मग पुढे चालून आयात निर्यात करायची. म्हणजे सेम पनामा कालव्यासारखं. म्हणजे इथे पाकिस्तान मधून, चीन मधून मोठा रस्ता काढून पाकिस्तान मधून सरळ सरळ अफगाणिस्तान मधून डायरेक्ट पूर्ण पाकिस्तान चिरत जाऊन रस्ता काढायचा. आणि तो रस्ता काढल्यानंतर मग तो रस्ता समुद्राला जॉईन होतो. आणि नंतर मग पॅसिफिक महासागर असेल, अटलांटिक महासागर असेल, त्याच्यानंतर हिंदी महासागर असेल, या वेगवेगळ्या महासागरांमध्ये खऱ्या अर्थानं चीनचं वर्चस्व प्रस्थापित होणार आणि चीनची आयात निर्यात मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकते. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये चीनची अर्थव्यवस्था प्रगत होऊ शकते. म्हणून चीनने जे छोटे मोठे जे देश आहे, या छोट्या मोठ्या देशांना कर्जाच्या ओझ्याखाली दाबून, या छोट्या मोठ्या देशांना कन्व्हिन्स करून त्यांना काय म्हणू आपण, व्यापार किंवा इंडस्ट्री डेव्हलप करण्याचं एक प्रकारचं खोटं आश्वासन देऊन, एक प्रकारचं चॉकलेट देऊन चीन त्यांचा एरिया अक्वायर करतोय. आणि विकासाचं खोटं नाटक ढोंग करून चीन तिथून रस्ते बनवून कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये चीन हा असे प्रोजेक्ट जे आहेत ते वेगवेगळे वाढवताना दिसून येत आहे. आता याचा फटका आपल्याला, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा फटका ऑलरेडी सीपीईसीच्या माध्यमातून बसला. आता सीपीईसी काय आपण ते पाहणार आहोत पुढे. मी सांगतो तुम्हाला नेमका चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर ज्याला आपण म्हणतो तो नेमका काय आहे. तर तो हाच बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचाच एक भाग आहे. पुढे बघूया आपण, नावाचा अर्थ काय होतो. बेल्ट म्हणजे सिल्क रोड इकॉनॉमिक बेल्ट. तर हा जमिनीवरून जाणारा एक महत्वाचा व्यापारी मार्ग आहे, जो चीन म्हणजे मध्य चीन
आशिया खंड आणि युरोप खंड या भागांना जोडण्याचं काम करतो. आता 21व्या शतकातील मेरीटाईम सिल्क रोड याचाच हा एक भाग होता. हा समुद्र मार्गाने जाणारे व्यापारी मार्ग होता, तो दक्षिण आशिया आणि आफ्रिका आणि युरोपला जोडतो. दोघी मिळून जमिनीवरून आणि समुद्र मार्गे चीनला इतर देशांना कनेक्ट करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या महत्वपूर्ण मानणारा हा एक मार्ग आहे किंवा हा एक मोठा इनिशिएटिव्ह आहे, ज्यावरती अमेरिका यावरती चीन जो आहे तो लाखो डॉलर खर्च करून हा रस्ता तयार करण्याचं काम करत आहे. म्हणजे जमिनीतून जमिनीवरनं मोठमोठे रस्ते तयार करायचे आणि ते रस्ते सरळ डायरेक्ट समुद्राच्या वेगवेगळ्या बेटांपर्यंत न्यायचे आणि त्या बेटांपर्यंत नेल्यानंतर मग तिथून मालाची आयात निर्यात करायची आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा प्रयत्न करायचा. आफ्रिका असेल, युरोप खंड असेल, या वेगवेगळ्या खंडातील देशांची कनेक्टिव्हिटी वाढवण्याचं काम या रोड बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या प्रोजेक्टच्या माध्यमातून होणार आहे. आता उद्दिष्ट काय आहे तर चीनला निश्चितपणे व्यापार वाढवणे एकमेव टार्गेट आहे. कुठलाही देश असतो एवढा जर खर्च करत असेल तर त्यामागचा पर्पज काय असणार आहे तर नफा कमवणं, भांडवल क्षमता वाढवणं किंवा भांडवली माध्यमातून वेगवेगळ्या देशांसोबत कनेक्टिव्हिटी वाढवून व्यापार वाढून नफाक्षम होणं हाच एकमेव टार्गेट आहे. मग त्याच्यासाठी व्यापार हा बेसिकली पहिला फंड असणार की व्यापार करण्यासाठी आम्ही हा रस्ते बनवत आहे आणि हा व्यापार करत असताना ज्या देशातून आम्ही हे रस्ते बनवणार त्या देशाच्या आजूबाजूला आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करू. त्या देशाच्या आजूबाजूला या रस्त्याच्या आजूबाजूला वेगवेगळे व्यापार व्यवसाय इंडस्ट्रियल कॉरिडॉर आम्ही उभारू. त्याचबरोबर वेगवेगळ्या पेट्रोलच्या डिझेलच्या पाईपलाईन्स, पाण्याच्या पाईपलाईन्स, वेगवेगळ्या केबल्स असतील, इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल, वेगवेगळी जी काही कनेक्टिव्हिटी असेल ह्या रस्त्याच्या आजूबाजूला वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करू. अशा स्वरूपात उद्योगाचं म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचं एक प्रकार एक खोटं नाटं कारण याला पाकिस्तानला सांगून भारताला शह देण्यासाठी आणि युरोप आणि आफ्रिका खंडामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चायनाने केलेला हा उपक्रम आहे मोठा आणि ज्याला पाकिस्तान साथ देत आहे. पाकिस्तान का साथ देत आहे तर पाकिस्तान असंही कंगाल राष्ट्र आहे. पाकिस्तानला असंही भारताच्या विरोधामध्ये कुरापत्या करण्यामध्ये खूप वेळ मिळत असतो आणि त्यातल्या त्यात आपला काहीतरी त्या माध्यमातून चीन फायदा करून देऊ शकतो असं त्यांना वाटत आहे. पण मुळात चीन तसा देशच नाहीये. कारण चीन वेगवेगळ्या देशांना स्वतःच्या कर्जाच्या ओझ्याखाली दाबतं. वेगवेगळे प्रोजेक्ट राबत असताना चीन मोठ्या प्रमाणामध्ये इथे नुकसान जे आहे ते वेगवेगळ्या देशांचं करतं आणि स्वतःचा फायदाच त्या माध्यमातून पाहत असतं. कुठल्या छोट्या मोठ्या बेटांना किंवा छोट्या मोठ्या देशांना कर्ज देऊन त्या देशांमध्ये स्वतःचे सैनिकी स्थळ स्थापन करणं, त्याच्यानंतर स्वतः वेगवेगळे बेट डेव्हलप करण्यासाठी किंवा वेगवेगळे उद्योग इंडस्ट्री डेव्हलप करण्यासाठी त्या ठिकाणी नंतर त्या देशांना कन्व्हिन्स करतं, कर्जाचा डोंगर उभा करतं आणि नंतर कर्ज फेडू शकले नाही तर ते छोटे मोठे देश किंवा बेट ऍक्वायर करायचं काम चीन करत आहे. आणि भारताचा हा जो भारत आपला देश आहे त्या भारताच्या आजूबाजूला जे काही बेट असतील त्या आजूबाजूला असणारे देश असतील त्या आजूबाजूच्या असणाऱ्या देशांना एक प्रकारे भारताला ब्लॅकमेलिंग करण्याचं काम किंवा स्ट्रिंग ऑफ पर्ल नीती म्हणजे मोत्यांची माळ गुंफून एक प्रकारे भारताच्या आजूबाजूला समुद्रामध्ये स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्याचं काम आणि भारताचं कोंडी करायचं काम इथून चीन करत आहे. आणि त्या माध्यमातून इथे या सगळ्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह त्याच्यानंतर चायना पाकिस्तान इकॉनॉमिकल कॉरिडॉर आपण ज्याला म्हणतो या वेगवेगळ्या प्रोजेक्टचं महत्व इथे चीनच्या माध्यमातून महत्वपूर्ण ठरतं. परंतु भारतासाठी जिओ पॉलिटिकली ते कुठेतरी संकटग्रस्त आहे किंवा धोक्याचा इशारा आहे असं या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. तर चीनचा व्यापार वाढवणं त्याचबरोबर पायाभूत सुविधांचे निर्माण करणं. आता पायाभूत सुविधांचं निर्माण म्हणजे काय तर एकदा रस्ता झाला तर त्या रस्त्याला पॅरलली तुम्ही काय करू शकता तर निश्चितपणे त्या ठिकाणी रेल्वे रूट तयार करू शकता. बरोबर आहे ना. म्हणजे आता मुंबईवरनं पुण्याला जाण्यासाठी जर आपण संदर्भ घेतला तर रेल्वेचा रूट आहे. रेल्वेच्या रूट मधनं तशा स्वरूपाचे बोगदे काढून रस्ते देखील आहेत. रेल्वे बनले, रस्ता मार्ग बिल्ड अँड इनिशिएटिव्ह रोडच्या माध्यमातून मोठा रस्ता बनलेला आहे. त्या रस्त्याच्या बाजूलाच लगेच रेल्वेचा प्रोजेक्ट सुरू करून रेल्वे मार्ग बनवले. बुलेट ट्रेन सारखे बुलेट ट्रेन चीन आणू शकतो. त्याच्यानंतर महामार्ग बनले. त्याच्यानंतर या महामार्गांवरती बंदर बनवू शकतात, बंदर डेव्हलप होऊ शकतात. येते लक्षात. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल कॉरिडॉर इंडस्ट्रियल पार्क मोठमोठे डेव्हलप होऊ शकतात. पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होऊ शकतं. म्हणून अशा पद्धतीचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जो प्रोजेक्ट आहे तो चायना यावरती मोठ्या प्रमाणात काम करताना दिसून येत आहे. पुढे जर आपण विचार केला तर इतर देशांमध्ये गुंतवणूक करून चीन स्वतःचा आर्थिक प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, श्रीमंत राष्ट्र जो आहे त्याच्याकडे अजून त्याला श्रीमंत व्हायचं असेल तर निश्चितपणे पैसा जास्त असेल तर तू काय करणार स्वतःची आर्थिक प्रगती करण्यासाठी
दुसऱ्या देशांमध्ये डेव्हलपमेंटचं नाव करून दुसऱ्या देशाला काहीतरी नफाक्षम बाबींचा संदर्भ देऊन तिथे स्वतः प्रोजेक्ट राबवत असतं आणि त्याच्यासाठी ही गुंतवणूक करून चीन स्वतःचा आर्थिक फायदा का पाहत आहे? कारण चीनला एक नवीन बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. म्हणजे चीनला भारतासारखेच अनेक वेगवेगळे देश, युरोप आणि आफ्रिका खंडातील देश असतील, यांच्यासोबत कनेक्टिव्हिटी वाढेल आणि भारत जो काही भारतासोबत जो काही व्यापार चीनचा होत आहे, याला एक पर्याय जो आहे तो पर्याय चीनला उभा राहू शकतो या रस्त्याच्या माध्यमातून. म्हणून कुठल्याही देशावरती डिपेंड न राहता किंवा एका कुठल्या तरी पर्टिक्युलर बाजारावरती डिपेंड न राहता त्या बाजारपेठे व्यतिरिक्त नवीन बाजारपेठ शोधणं गरजेचं आहे व्यापार आणि व्यवसायासाठी. त्याच्यासाठी चीनचा हा प्रयत्न आहे की आशिया आणि युरोप खंडावरती येणाऱ्या कालखंडामध्ये आपलं स्वतःचं आर्थिक अस्तित्व किंवा आर्थिक प्रभाव पाडण्यासाठी आणि मोठ्या पद्धतीनं बाजारपेठ देखील अक्वायर करण्यासाठी किंवा काबीज करण्यासाठी आणि देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी जागतिक पातळीवरती चीनला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी असे वेगवेगळे प्रोजेक्ट चीन राबवताना दिसून येत आहेत. आता यामध्ये सहभागी देश किती? जवळपास 150 पेक्षा अधिक देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था या प्रकल्पात सहभागी आहेत आणि यामध्ये आशिया खंड असेल, आफ्रिका असेल, युरोप असेल, लॅटिन अमेरिका असेल, दक्षिण पॅसिफिक मधील देश असतील, असे वेगवेगळे देश यामध्ये सामील आहे. म्हणजे हा काही फक्त चीनचाच प्रोजेक्ट नाही, तर असे वेगवेगळ्या देशांना सुद्धा याचा आनंद आहे की फक्त चीनच फायदा होणार नाही, तर आपली सुद्धा कनेक्टिव्हिटी आशिया खंडासोबत वाढणार आहे, इतर खंडांसोबत वाढणार. त्याच्यामुळे याच्यामध्ये चीन सोबत इतर देश सुद्धा इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात आणि जागतिक पातळीवरती चीनचं वजन या ठिकाणी वाढू शकतं. पुढे BRI चे प्रमुख प्रकल्प. आता चायना पाकिस्तान इकॉनॉमिकल कॉरिडॉर, ज्याला आपण CPEC असं म्हणतो, जे चायना पाकिस्तान इकॉनॉमिकल कॉरिडॉर. चायना पाकिस्तान इसी म्हणजे काय? इकॉनॉमिकल कॉरिडॉर. कॉरिडॉर म्हणजे काय? तर व्यापाराचं एक प्रकारचं द्वार म्हणूया किंवा व्यापाराची देवाणघेवाण करण्यासाठीचा एक महत्वपूर्ण रस्ता म्हणूया किंवा प्रवेशद्वार म्हणूया. तर ज्याला आपण म्हणतो CPEC. तर हा CPEC जो आहे तो मुळात हा आपला देश आहे. तर हा जो पाक व्याप्त काश्मीर आहे, या पाक व्याप्त काश्मीर मधनं पाकिस्तानातून सरळ सरळ इकडे इराण पर्यंत बलोचिस्तान मधून डायरेक्टली कुठे जाणार आहे हा रस्ता? हा सरळ सरळ रस्ता जाणार आहे हिंदी महासागरामध्ये. तो हिंदी महासागरामध्ये गेल्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढणार आहे आणि मुळात पाक व्याप्त काश्मीर मधून हा रस्ता जर गेला तर भारतासाठी इथे धोक्याची घंटा आहे. तर येणाऱ्या कालखंडामध्ये चीन कधी भारतात आक्रमण करू शकतं, आपल्याला गाफील राहून चालणार नाही. म्हणून या समस्या निर्माण होत आहेत. तर पाकिस्तानच्या मस्कट बंदरापासून ते ओमान पर्यंत, त्यानंतर हम्मनटोटा बंदर असेल, या बंदराचा विकास श्रीलंकेमध्ये होत आहे. त्याच्यानंतर रेल्वे प्रकल्प आफ्रिकेमध्ये अनेक देश आहेत, याचा देखील यामध्ये विकास होत आहे. त्याच्यानंतर फायद्याचा आपण विचार केला तर चीनसाठी नवीन बाजारपेठ उपलब्ध होणार आहे, चीनच्या कंपन्यांना काम मिळणार आहे, बरेच देश पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक मिळू शकतात आणि व्यापार जो आहे तो सुलभ या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजे कुठल्याही पद्धतीने इथे इन्व्हेस्टमेंट करण्यामागचा पर्पजच तो आहे व्यापार, नफा कमवणं, हाच एकमेव पर्पज या मागचा आहे. त्यामुळे इथे चीनची भूमिका आपल्याला दिसून येते या CPECच्या माध्यमातून. आता टीका काय आहे? तर चीन हा कर्जाचा सापळा, डेट ट्रॅपच्या माध्यमातून वेगवेगळ्या गरीब देशांना फसवतो, त्या गरीब देशांना मोठमोठी कर्ज देतो, कर्ज देऊन ती कर्ज जर फेडता नाही आली तर मग हा देश या देशांमध्ये वेगवेगळे प्रकल्प राबवतो, वेगवेगळे देश स्वतःच्या ताब्यात घेतो. जसं श्रीलंकेला मोठ्या प्रमाणात कर्ज दिलं आणि श्रीलंकेकडनं कर्ज फेडला गेलं नाही, श्रीलंकेमध्ये मोठ्या प्रमाणात इकॉनॉमिकल क्रायसिस गेल्या 3-4 वर्षांमध्ये आली कोविड कालखंडामध्ये. त्यावेळेस हम्मनटोटा नावाचं श्रीलंकेचं एक महत्वपूर्ण बेट आहे, हे महत्वपूर्ण बेट डायरेक्ट चीनने एक प्रकारे अक्वायर करून घेतलं. त्याच्यानंतर आपण इराणमध्ये चाबहार बंदर जे आहे ते चाबहार बंदर डेव्हलप करत आहोत, कारण पाकिस्तान मधलं ग्वादर पोर्ट जे आहे ते ग्वादर पोर्ट चीन डेव्हलप करत आहे. आता ग्वादर पोर्ट डेव्हलप करणं, त्याच्यानंतर श्रीलंकेमधील हम्बनटोटा बेट डेव्हलप करणं, हे डेव्हलप करायचं काम चीन का करत आहे? चीनने ऑलरेडी पाकिस्तानला कर्जाच्या कचाट्यात पकडलेलेच आहे. ज्या पद्धतीनं श्रीलंकेला अक्षरशः चीनने बुडवलं कर्जाच्या ओझ्याखाली आणि बुडवून हम्बनटोटा नावाचा बेट स्वतः काबीज करून घेतलं, त्याच पद्धतीनं ग्वादर नावाचा पोर्ट जे आहे, हे ग्वादर नावाचा पोर्ट बंदर
मी नकाशाच्या माध्यमातून तुम्हाला दाखवेल, ते सरळ खाली चीन पासून तर पाकिस्तानामधनं हा रोड सुरू होतो सीपीएससी, आणि चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जिथून सुरू होतो तिथून खाली सरळ सरळ बलुचिस्तान पर्यंत जातो, आणि जिथे समुद्र लागतो त्या समुद्रामध्ये ग्वादर नावाचं पोर्ट आहे. त्या ग्वादर नावाच्या पोर्टच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी वेगवेगळ्या देशांसोबत वेगवेगळ्या खंडांसोबत वाढू शकते. म्हणून त्याच पोर्टच्या बाजूला इराण देश देखील आहे, आणि इराण देशामध्ये चाबहार नावाचं बंदर आहे, जे ग्वादर पोर्टला ऑप्शन म्हणून किंवा पर्याय म्हणून आपण डेव्हलप करतो. कारण खाली इराण आणि पाकिस्तानचे देखील क्लासेस सुरू असतात, आणि चायनाला कुठेतरी शह देण्यासाठी आपण सुद्धा एखादा पोर्ट डेव्हलप करणं गरजेचं आहे. म्हणून ग्वादर नावाच्या पोर्टला एक पर्याय म्हणून चाबहार नावाचा बंदर जो आहे त्याच्यासोबत इराण सोबत भारताने करार केला, आणि आपण तिथे चाबहार बंदर जे आहे ते डेव्हलप करताना दिसून येत आहोत. आता यामध्ये काय आहे बघा, राजकीय हस्तक्षेप. काही देशांमध्ये चीनचा वाढता प्रभाव हा एक प्रकारचा सर्वात मोठा राजकीय समस्या किंवा एक प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. कारण चीनचा जर दबदबा वाढला तर येणाऱ्या कालखंडात रशिया असेल, अमेरिका असेल, भारत असेल, अशा देशांचं महत्व कमी होऊ शकतं. येणाऱ्या कालखंडामध्ये चीन सारखा देश जर प्रगती पथावरती गेला तर चीन हा एक मातीफृ देश आहे. त्यातला त्यात सर्वात जास्त कुरापती करणारा आणि सर्वात जास्त देशांसोबत सीमावाद असणारा देश म्हणून चीन हा ओळखला जातो. मग चीनला एक कुरापतखोर देश म्हणून ओळखलं जातं, आणि जर समजा अशा देशाचा अजून जास्त आर्थिक प्रगती झाली तर येणाऱ्या कालखंडात समस्या वाढू शकतात. आणि राजकीय दृष्ट्या जर समजा जागतिक पातळीवरती चीनचं वजन वाढलं, वेगवेगळ्या देशांना आर्थिक मदत जर चीन करायला लागला तर अनेक देश चीनच्या फेवरमध्ये जाण्याची शक्यता आहे, आणि कुठेतरी ती डोकेदुखी होऊ शकते. म्हणून चीनला दाबण्यासाठी या प्रकल्पाला जागतिक पातळीवरती एक प्रकारचा विरोध केला जात आहे. आता याच्यामुळे काय होणार आहे, याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा उमटताना दिसून येतात. कारण स्थानिक जे उद्योग आहे ते स्थानिक उद्योगधंदे पूर्णपणे चीनच्या कचाट्यात येणार आहे किंवा चीनच्या आव्याकात येणार आहे, आणि मोठ्या प्रमाणामध्ये चीन सारख्या कंपन्यांशी किंवा चीनच्या देशाच्या कंपन्यांशी मोठी कॉम्पिटिशन तयार होणार आहे. आता जर समजा पाकिस्तानमध्ये असणारे जे काही उद्योगधंदे असतील, या उद्योगधंद्यांवरती मोठी गदा येऊ शकते. पाकिस्तानला कळते, कारण पाकिस्तान गदा आहे, त्यांच्यावरती गदा आली काय त्यांना फरक पडत नाही, क्यों गधे है. त्यामागचं कारण काय, तर चीन जो आहे तो इतका मोठा रस्ता म्हणून काय पाकिस्तानला फार मोठी मदत करताय असं अजिबात नाही. तर पाकिस्तानमध्ये मोठमोठे व्यापार आणि व्यवसाय तो स्वतः डेव्हलप करणार आहे, आणि एक प्रकारे या ठिकाणी पाकिस्तानसाठीच मोठं कॉम्पिटिशन तयार होणार आहे. पाकिस्तान एक प्रकारे या रस्त्याच्या माध्यमातून विकलं जाणार आहे किंवा ते डिवाइड केलं जाणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर याचा तोटा पाकिस्तान होणार आहे हे तिथल्या स्थानिक लोकांना काय कळतं, परंतु बाकीच्या लोकांना मात्र भारताच्या विरोधात काहीतरी कुरापत्या करणं गरजेचं आहे, आणि भारताला एक पर्याय म्हणून चीनकडे पाकिस्तान पाहतो. म्हणून पाकिस्तान एक प्रकारे चीनला परमिशन दिली आहे. पण पाकिस्तानला एवढं कळत नाही की येणाऱ्या कालखंडामध्ये चीन स्वतःचे व्यवसाय या सीपीएससी किंवा या मोठ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आजूबाजूला स्वतःच उद्योग व्यवसाय कंपन्या डेव्हलप करून येणाऱ्या कालखंडामध्ये पाकिस्तानमधील कंपन्यांनाच एक मोठा पर्याय म्हणून उभरू शकतो किंवा तयार होऊ शकतो, आणि त्यातला त्या येथील जे स्थानिक उद्योगधंदे असतील याच्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. कारण आपण ग्वादर बंदराचा संदर्भ घेतला तर या ग्वादर पोर्टवरती चीनचं इतकं वजन वाढलेलं आहे की चीनी मासेमारी आणि पाकिस्तान मधले स्थानिक मासेमार, पाकिस्तान मध्ये म्हणजेच कुठले तर पाकिस्तान मधला जो बलुचिस्तान नावाचा प्रांत आहे जो आता फुटणार आहे आणि वेगळा देश म्हणून तयार होत आहे, या बलुचिस्तान मधील स्थानिक लोक आणि चीन मधील फिशर्स जे मासेमारी करणारे लोक आहेत यांच्यात वाद निर्माण होतात. त्यामागचं कारण काय, तर चीनने ऑलरेडी तिथे सैन्य देखील उभारलेलं आहे. त्यातल्या त्यात चीनकडे अत्याधुनिक मासेमारीसाठीची असणारी जहाज, अत्याधुनिक इक्विपमेंट असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे स्थानिक लोकांच्या मासेमारीवरती गदा येत आहे. त्यांचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी चालत होता, त्यावरती समस्या निर्माण होत आहे, आणि पाकिस्तानच्या या मोठ्या मिस्टेकमुळे चीनी लोक मोठ्या प्रमाणामध्ये अत्याधुनिक जहाजांचा वापर करून मासेमारी करून व्यापार आणि व्यवसाय करताय, आणि याचा फटका स्थानिक लोकांना बसत आहे, आणि तिथे क्लॅशेस आतापासून सुरू झाले आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक लोकांच्या रोजगारावरती मोठी गदा निर्माण झालेली आहे. ग्वादर पोर्ट जे आहे ते एक प्रकारे आता
चीन सुद्धा ऍक्वायर करण्याचा प्रयत्न पूर्णपणे करत आहे आणि त्यातल्या त्यात बेल्ट अँड इनिशिएटिव्ह काम कम्प्लीट झालं तर खूप मोठी समस्या निर्माण होऊ शकते. पर्यावरणीय धोके काय आहे तर या प्रकल्पामुळे पर्यावरणावरती वाईट परिणाम होऊ शकतात, कारण ज्या वेळेस असे रस्ते बनवले जातात आणि पर्यावरणीय निकषांना पायंदळी तुडवलं जातं त्यावेळेस मोठमोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. कारण इतका मोठा जर रस्ता बनवायचा असेल, सरळ सरळ सांगतो, ज्यावेळेस समृद्धी हायवे एकदम उंच असा हायवे ज्यावेळेस वेगवेगळ्या जमिनी मधनं गेला त्यावेळेस आजूबाजूच्या जमिनी एक प्रकारे नापीक झाल्या. त्यामागचं कारण काय तर तिथे पाणी साचायला लागलं, त्याच्यानंतर ड्रेनेज सिस्टम नव्हतं, ते पाणी वाहून जायला जागा नाही कुठेच, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं वेगवेगळं नुकसान, जमिनी ज्या आहेत त्या एक प्रकारे काय म्हणून खराब झाल्या, चांगल्या क्वालिटीची जमीन जी आहे ती खराब झाली. तर अशा पद्धतीचे वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून पर्यावरण विषयक समस्या निर्माण होऊ शकतात, कारण चीन या सीपीसी म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिकल कॉरिडॉरच्या माध्यमातून त्या रस्त्याच्या आजूबाजूने जे काही इंडस्ट्री डेव्हलप करणार आहे, औद्योगिक दृष्ट्या जे काही प्रगती करणार आहे, या प्रगतीच्या माध्यमातून सर्वात मोठा धोका जे आहे तो धोका काय आहे तर तो आहे कार्बन उत्सर्जनाचा. कारण कार्बन उत्सर्जन हे चीनमध्ये होणार नाही. ज्या वेळेस चायनाच्या कंपन्या पाकिस्तानमध्ये येतील त्यावेळेस कार्बनचं उत्सर्जन हे चीन करणार नाही तर एक प्रकारे पाकिस्तानच करणार आहे. बरोबर ना. मग याचा अर्थ असा आहे की तेथील पर्यावरणीय दृष्ट्या तेथील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते अत्यंत धोकेदायक होऊ शकतं. त्यातल्या त्यात चीन सुद्धा म्हणेल की हा आमचा एक संयुक्त प्रोजेक्ट आहे, त्याच्यामुळे या उत्सर्जनास आम्हीच कारणीभूत आहोत असं अजिबात नाही. तर तो पाकिस्तानमधील प्रोजेक्ट असल्यामुळे आणि पाकिस्तानची ती इंडस्ट्री असल्यामुळे तुम्ही त्यांना बोला किंवा त्यांना ब्लेम करा. अशा स्वरूपात येणाऱ्या कालखंडामध्ये चीन जो आहे तो कुठल्याही प्रकारे पर्यावरणीय निकषांचा विचार न करता ओबडधोबड पद्धतीनं कशाही पद्धतीनं आर्थिक प्रगती करण्यासाठी वेगवेगळ्या इंडस्ट्री डेव्हलप करू शकतं. आणि यासाठी चायनाला पाकिस्तान जो आहे तो पूर्णपणे सपोर्ट करू शकतो, कारण पाकिस्तान मुळात हा कंगाल देश आहे. चायनाला जर सांगितलं पाकिस्तानला की उठ तर चायना उठतो, पाकिस्तान उठतो. चायनाला सांगितलं बैस लगेच खाली पाकिस्तान बसतो. अशी पाकिस्तानची कंडिशन आहे. आणि येणाऱ्या कालखंडात जर चायना पाकिस्तान इकॉनॉमिकल कॉरिडॉर झालं तर निश्चितपणे त्याचा तोटा जो आहे तो पाकिस्तानला खूप मोठ्या प्रमाणात भोगावा लागणार आहे. त्याचे जे काही इम्पॅक्ट आहे ते येणाऱ्या कालखंडामध्ये अनेक वर्ष जे आहे ते पाकिस्तानमध्ये पडतील. आणि त्यातल्या त्या चायना पाकिस्तान इकॉनॉमिकल कॉरिडॉरला मुळात चायनामधील पाकिस्तानमधील अर्ध्या जनतेचा विरोध आहे, त्याच्यावरती रस्त्यावरती उतरत आहे. त्यातल्या त्यात बलुचिस्तान प्रांतातील जे काही जनता आहे ती देखील रस्त्यावर उतरत आहे. आणि पाकिस्तानचा जो प्रदेश आहे यातील देखील जनता रस्त्यावर उतरत आहे सरकारच्या विरोधात की आपण जो घेतलेला निर्णय आहे तो मुळात चुकीचा आहे. कारण चीनच्या कचाट्यात सापडणं म्हणजे सापाच्या जबड्यात अडकण्यासारखं आहे. सापाचा जबडा म्हणा किंवा चीनला तुम्ही शार्क म्हणू शकता, कारण शार्क हा मोठे छोटे छोटे मासे जे ते गळूकृत करतो आणि चीनसाठी पाकिस्तान हा छोटाच मासा आहे. चीन पाकिस्तानला केव्हाच गिळंकृत करून घेईल हे समजणार सुद्धा नाही पाकिस्तानला. येते लक्षात. तर अशा पद्धतीने समस्या निर्माण येणाऱ्या कालखंडामध्ये होऊ शकतात. म्हणून अशा पद्धतीने थोडासा विचार वेगळ्या अँगलला करणं गरजेचं आहे. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह हा चीनचा एक महत्वाकांक्षी आणि राजनीतिक प्रकल्प आहे. महत्वाकांक्षी आणि राजनीतिक प्रकल्प आहे. चीनचं जागतिक वर्चस्व वाढवण्यासाठी, चीनची आर्थिक प्रगती वाढवण्यासाठी भूराजकीय दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या आणि भूराजकीय दृष्ट्या एक महत्वाचं पाऊल किंवा एक महत्वपूर्ण उपक्रम म्हणून, महत्वपूर्ण प्रकल्प म्हणून या चायना पाकिस्तान इकॉनॉमिकल कॉरिडॉरला पाहिलं जातं. आणि या चायना पाकिस्तान इकॉनॉमिकल कॉरिडॉर हा चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचाच एक भाग आहे. म्हणजे असे वेगवेगळे प्रकल्प जो आहे तो चीन ऑलरेडी राबवत आहे. इथे लक्षात. तर हा बघा, हा आहे पीओके, हा आहे भारत, हा आहे भारत, हा आहे भारत. आणि भारताच्या पाकव्याप्त काश्मीर मधून पीओके मधून 1300 किलोमीटरचा हा जो हायवे आहे तो अबुटाबाद, इस्लामाबाद, त्याच्यानंतर देरा इस्माईल खान, त्याच्यानंतर इंडस हायवे करून 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 सरळ 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 कुठे जातोय, ग्वादर पोर्ट, ग्वादर बंदर, जे मकरान कोस्टल हायवे इथे आहे. म्हणजे हे पूर्णपणे
पाकिस्तानला चिरत 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 सरळ हा रस्ता कुठे येत आहे, तर ग्वादर पोर्ट वरती येत आहे. आणि इथे तुम्हाला हा इंडिया दिसतोय, भारताच्या सीमा आहेत. त्या भारताच्या सीमांना खेटूनच हा रस्ता जो आहे तो बनवला जात आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये भारतासाठी एक प्रकारची धोक्याची घंटा आहे. कारण चीन आणि पाकिस्तान एकत्र होऊन इथून देखील भारतावरती कधी ना कधी हल्ला होऊ शकतात, दोघी देश जर एकत्र झाले. तर हा इतका मोठा रस्ता बनवायचं काम सरळ सरळ ग्वादर पोर्ट पर्यंत करत आहे. आणि या ठिकाणी इराण देश आहे, या ठिकाणी इराण देश आहे. आणि इराण देशाजवळच इथे चाबहार नावाचं बंदर आहे. चाबहार, तर हे चाबहार नावाचं जे बंदर आहे ते स्वतः भारत डेव्हलप करत आहे. कारण ग्वादर पोर्ट जे पाकिस्तान मध्ये चीन डेव्हलप करत आहे, तर या ग्वादर पोर्टला पर्याय म्हणून हे चाबहार बंदर डेव्हलप करण्याचा प्रयत्न भारत इथे करत आहे. आणि ऑलरेडी इराणची आणि पाकिस्तानच्या सीमा वादावरून क्लासेस सुरू असतात. आणि ग्वादर पोर्ट वरती चीनचा वाढता प्रभाव, त्यातल्या त्यात मासेमारीसाठी चाबहार बंदरावरील त्यातल्या स्थानिक जे काही लोक आहेत, म्हणजे हा पाकिस्तान आता मुळात नाहीच आहे. हा तुम्ही अर्धा जर म्हटलं तर हा बलुचिस्तानच आहे. आता हा ऑलरेडी बलुचिस्तान होऊनच जाणार आहे. तर या बलुचिस्तानच्या स्थानिक लोकांचा देखील विरोध आहे आणि पाकिस्तान उर्वरित पाकिस्तान यांचा देखील विरोध आहे. परंतु तरी देखील मठ्ठ आणि मंद क्वालिटीचे असणारे हे जे लोक आहेत पाकिस्तानी, या लोकांनी घेतलेला हा निर्णय आहे जो अत्यंत धोकेदायक असा निर्णय असणार आहे. येते लक्षात? पुढे बघूया. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आणि CPEC याच्याबद्दल सविस्तर चर्चा करा. पुन्हा एकदा तो मुद्दा घेतला तर हा चीनचा एक जागतिक पातळीवरती आर्थिक पायाभूत पाहिलं आपण नाही. तर बघा, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह हा जो प्रोजेक्ट आहे, तर या प्रोजेक्ट अंतर्गत चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर CPEC हा सुरू केला. तर हा सुरू केला 2013 साली. हा तर प्रोजेक्ट शी जिनपिंग यांची हत्या झाली. शी जिनपिंग यांनी हा प्रोजेक्ट, नाही शी जिनपिंग यांची हत्या झाली, सॉरी दुसरे आहेत, त्यांचं नाव आता लक्षात नाही. मागे त्यांच्यावरती गोळीबार करण्यात आला होता बघा. आय थिंक शी जिनपिंगच आहे का, त्यांच्यावर हल्ला झाला. बघूया आपण. तर CPEC हा प्रोजेक्ट 2013 साली सुरू करण्यात आला आणि चीनला जगातील व्यापारी दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या मजबूत करण्यासाठी आणि त्यातल्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हा रस्ता तयार केला जात आहे. दोन मुख्य मार्ग काय तर सिल्क रोड इकॉनॉमिकल बेल्ट म्हणजे जमिनीवरील मार्ग आणि 21st सेंचुरी मेरिटाईम सिल्क रोड, ज्याला आपण समुद्री मार्ग असं म्हणतो. असे दोन रोड तयार होत आहे. आता CPEC म्हणजे काय तर चायना पाकिस्तान इकॉनॉमिकल कॉरिडॉर. आता बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा मुख्य आणि विवादास्पद प्रकल्प म्हणून या प्रकल्पाला पाहिलं जातं. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा मुख्य आणि विवादास्पद प्रकल्प म्हणून या प्रकल्पाला पाहिलं जातं. आपण बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह बद्दल चर्चा केली. आणि हा चीनचा काशगर नावाचं जे पोर्ट आहे, काशगर नावाचं ठिकाण आहे, ज्याला आपण शी जिनपिंग प्रोव्हिन्स असं म्हणतो, म्हणजे त्यांच्या नावानेच या प्रोव्हिन्सला नाव ठेवण्यात आलेलं आहे. तर काशगर नावाचं पोर्ट इथून सुरुवात होऊन पाकिस्तानमधील ग्वादर पोर्ट पर्यंत हा रस्ता आहे साधारणतः. आपण इमेज मध्ये पाहिलंच असेल, पुन्हा एकदा दाखवतो. काशगर, हे बघा, काशगर चीन मधील हा काशगर नावाचं ठिकाण आहे, ज्याला शी जिनपिंग ठिकाण देखील म्हणतात. तर या ठिकाणापासून तर सरळ सरळ ग्वादर पोर्ट पर्यंत इथपर्यंत हा रस्ता असणार आहे. जवळपास 1300 किलोमीटरचा हा रस्ता असणार आहे. तर 2013 मध्ये याला सुरुवात झालेली आहे. तर काशगर पासून ग्वादर पोर्ट पर्यंत, सॉरी 1300 नाही तर 3000 किलोमीटर याची लांबी. मी तेच म्हटलं 1300 असं कसं होऊ शकतं. 3000 किलोमीटर लांबी असणारा हा मोठा प्रकल्प आहे. आणि या प्रकल्पांतर्गत महामार्ग, रेल्वे मार्ग, त्याच्यानंतर वीज प्रकल्प, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल कॉरिडॉर, त्याच्यानंतर वेगवेगळ्या बंदरांची उभारणी केली जाणार आहे. आणि त्या माध्यमातून पायाभूत सुविधांचा किंवा पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करून मोठा इंडस्ट्री डेव्हलपमेंट करून या कॉरिडॉरच्या माध्यमातून जगामध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्याचं काम केलं जाणार आहे. तर CPEC बद्दल आपण पाहतो. तर बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचाच एक महत्वपूर्ण भाग या CPEC ला पाहिलं जातं, चायना पाकिस्तान इकॉनॉमिकल कॉरिडॉरला. त्याचा अंतर जे आहे ते 3000 किलोमीटर आहे. तर काशगर, चीन मधील काशगर पासून तर सरळ सरळ पाकिस्तानच्या ग्वादर पोर्ट पर्यंतचा हा भाग असणार आहे. तर
सामील देश यामध्ये कोणते कोणते आहेत? जवळपास 150 देश या प्रोजेक्टमध्ये सामील आहेत, चीन आणि पाकिस्तान. बरोबर. तर सीपीसी हा BRIचा महत्वाचा फ्लॅगशिप प्रकल्प आहे आणि आर्थिक गुंतवणुकीमध्ये चीनला जवळपास 60 अब्जाहून अधिक गुंतवणूक या ठिकाणी करायची आहे. आणि रणनीतिक महत्व तर चीनला समुद्रमार्गे मध्य पूर्वेशी जोडण्यासाठी किंवा चीनचा संपर्क वाढवण्यासाठी एक महत्वपूर्ण भूमिका या मार्गाची असणार आहे. पुढे भारताची भूमिका आणि चिंता काय आहे, तर यामध्ये भारतासाठी पाकव्याप्त काश्मीर मधून जर हा रस्ता जात असेल, तर आपण गिलगिट बल्टिस्तान असं म्हणतो, तर गिलगिट बल्टिस्तान जो आहे या पाकव्याप्त काश्मीर मधनं जर हा सीपीसी जात असेल तर निश्चितपणे इथे समस्या उद्भवू शकतात येणाऱ्या कालखंडामध्ये. आणि भारताचा दावा आहे की हा भाग भारताचाच आहे, त्यामुळे सीपीएससी हा भारताच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करत आहे. म्हणजे सीपीईसी नावाचा जो प्रोजेक्ट आहे, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, हा कुठल्याही प्रकारे पाकव्याप्त काश्मीर मधून म्हणजेच गिलगिट बल्टिस्तान या प्रांतातून जायला नको. कारण तो जर गेला तर भारताला समस्या निर्माण होऊ शकतात, भारताच्या सार्वभौमत्वावरती गदा येऊ शकते. आणि त्यातलं त्यात चीन जो आहे तो वेगवेगळ्या कुरापत्या करू शकतो. कारण रेल्वे मार्ग झाला, इंडस्ट्री डेव्हलप झाली तर काय होणार, म्हणजे जर समजा इथे रस्ता तयार झालेला आहे तर त्या रस्त्यावरती मोठमोठे ऑर्डनन्स फॅक्टरी, शस्त्रास्त्राचे कारखाने, दारुगोळ्याचे कारखाने चीन बनवू शकतं. मोठमोठे विमानतळ त्या ठिकाणी बनवू शकतं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे भारताला कोंडीत पकडण्यासाठी एक प्रकारे ब्लॅकमेल जे आहे ते चायना करू शकतो. म्हणून भारतासाठी कुठेतरी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे भारताचं सार्वभौमत्वाचं उल्लंघन होतंय. म्हणून या सीपीईसी ला विरोध जो आहे, म्हणजे भारत BRI व सीपीईसी या दोन्हींना मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करताना दिसून येत आहे. चिंतेचं कारण काय, तर चीन पाकिस्तानचे वाढते संरक्षण सहकार्य. आपण पाहिलं की चीनने किती चांगल्या प्रकारे पाकिस्तानला सहकार्य केलं ड्रोनचा सप्लाय करून. म्हणजे अगदी थर्ड क्लास क्वालिटीचे ड्रोन पाकिस्तानला दिले आणि एकाही ड्रोनचा काहीही फायदा तो पाकिस्तानला झाला आणि सगळे ड्रोन त्यांचे निकामी केले. आपण म्हणतो ना नेहमी चायना मालावरती भरोसा ठेवायचा नाही, तर खऱ्या अर्थानं हा चायना माल किती बकवास आहे हे त्या ड्रोनच्या माध्यमातून समजून गेलं. चीनने सगळे ड्रोन पाकिस्तानला दिले, पण त्याच्यातलं एकही ड्रोन कामास आला नाही. सगळे ड्रोन बकवास होते, पूर्ण ड्रोन खराब होते. तर कितीही संरक्षणासाठी चीनने पाकिस्तानला मदत केली तर त्याचा काही फारसा फायदा पाकिस्तानला होणार नाही. ग्वादर बंदरातून चीनला अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात प्रभाव जो आहे तो वाढणार आहे. त्याच्यामुळे ग्वादर बंदरातून अरबी समुद्रात जर प्रभाव वाढला, त्यातला तर हिंदी महासागरात सुद्धा प्रभाव वाढला, तर मग येणाऱ्या कालखंडामध्ये भारताला समस्या निर्माण होऊ शकतात. भारताला एक प्रकारे कोंडीत पकडण्याचं काम जो आहे तो चीन करू शकतो आणि त्यातल्या त्यात व्यापाराच्या माध्यमातून युरोप, आफ्रिका खंडासोबत, अमेरिका खंडासोबत मोठी कनेक्टिव्हिटी ते वाढू शकते आणि ही समस्या निर्माण होऊ शकते. पुढे चीनचा स्ट्रिंग ऑफ पर्ल नीती. स्ट्रिंग ऑफ पर्ल नीती म्हणजे मोत्यांची माळ गुंफणे याला आपण म्हणतो. एक प्रकारे असं भारताला कोंडीत सापडवणे, एक प्रकारचं अँबुश लावणे, कोंडीत सापडवणे, मोत्यांची माळ गुंफवून इथे वेगवेगळे जे काही बेटा असतील, वेगवेगळे देश असतील याच्यावरती चीनने कब्जा करायचा आणि भारताला जर समजा युद्ध झालं तर समुद्र मार्गे पूर्णपणे ब्लॉक करायचं आणि भूसीमान मार्गे तर ऑलरेडी चायना कुठल्या ना कुठल्या पूर्वपती करत असतं. अशा पद्धतीचं स्ट्रिंग ऑफ पर्ल नीती म्हणजे मोत्यांची माळ गुंफून भारताला अडचणीत आणण्याचं काम चीन येणाऱ्या कालखंडामध्ये करू शकतं. अशा समस्या उद्भवू शकतात. त्यानंतर पाकिस्तानसाठी फायदे काय आहे आणि अडचणी काय, तर पायाभूत सुविधांचा विकास होणार, वीज प्रकल्प, बंदरांचा विकास होणार, रोजगार निर्मिती वाढणार, व्यापार वाढीत चालना मिळणार. तर पाकिस्तानकडे आहे तरी काय, सिंध आणि पंजाब प्रांताचा जर विचार केला आणि सिंध आणि पंजाब प्रांत सोडलं तर पाकिस्तानकडे काहीच नाही. आणि सिंध आणि पंजाब प्रांतावरची इकॉनॉमी सुद्धा जी डिपेंड आहे पाकिस्तानची, ती पूर्णपणे ही पाण्यावरतीच डिपेंड आहे, येते लक्षात. आणि जर समजा आपण सिंधू जल करार मोडला आणि पूर्णपणे पाकिस्तानचं पाणी जर बंद केलं तर अक्षरशः ते भुकेलेच मरतील. आपण काल सिंधू पाणी वाटप करण्यात पाहिलं, येते लक्षात. तर तिथे ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर नाही, IT पार्क नाही, इंडस्ट्री मोठ्या नाहीये, कुठल्या प्रकारे असं काही फारसं नैसर्गिक संसाधन आहेत असं देखील का पाकिस्तानमध्ये काही फारसं नाहीये. त्याच्यामुळे या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमुळे पायाभूत सुविधांचा विकास होणार, इंडस्ट्री डेव्हलप होणार, रोजगार निर्मिती होणार, त्याच्यानंतर बंदरांचा विकास होणार, वीज प्रकल्प निर्माण होणार, मोठमोठे प्रोजेक्ट जे आहेत ते निर्माण होणार आणि त्या माध्यमातून पाकिस्तानला मोठा फायदा इथे होऊ शकतो. त्यामुळे हा प्रकल्प जो आहे अत्यंत महत्वपूर्ण प्रकल्प या ठिकाणी पाकिस्तानसाठी ठरणार आहे. परंतु अडचणी काय, याच्यासाठी मोठे कर्ज पाकिस्तानवरती चीनची आर्थिक
ऋण जे आहे ते वाढतच जाणार आहे. म्हणजे उद्या उठून पाकिस्तान पूर्णपणे पाकिस्तानवरती चीन हा कब्जा करेल. त्याच्यानंतर स्थानिक विरोध, बलोचिस्तान मध्ये ग्वादर प्रकल्पाला स्थानिकांचा ऑलरेडी विरोध आहे. त्याच्यानंतर संपळ भूता धोक्यात येते, म्हणजे त्यांची हे धोक्यात येते, त्याच्यामुळे अडचण निर्माण होते. म्हणजे चीनचा प्रभाव असल्यामुळे पाकिस्तानच्या निर्णय स्वातंत्र्य जे आहे निर्णय स्वातंत्र्य कमी होत आहे. म्हणजे त्यांचं वेटेज जे आहे पाकिस्तानचं याच्यानंतर कमी होणार आहे. कारण ज्या वेळेस एखादा देश एखाद्या देशाकडनं कर्ज घेतो, ज्या वेळेस एखादा देश दुसऱ्या देशावरती उपकार करतो, त्यावेळेस ऑब्व्हियसली त्या देशावरती तो कर्ज देणारा देश जो आहे उपकारच करतोय. याच्यामुळे इथे समस्या निर्माण होऊ शकतात. लायबिलिटीज जे आहेत, दायित्व जे आहे ते वाढलेलं आहे पाकिस्तानचं. त्याच्यानंतर डेफ्ट देखील वाढणार आहे. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये पाकिस्तानच्या पॉलिसीवरती पूर्णपणे कब्जा जो आहे तो चीनचा होऊ शकतो. आणि चीन हे मुळात हा देश जमिनीसाठी लढणारा देश होता. भारत पाकिस्तान वाद हा सीमा वाद होता. भारत पाकिस्तान हा कशाचा वाद होता? हा जमिनीचा वाद होता. पाक वाक्त काश्मीरवरनं हा वाद होता. परंतु हा वाद सरळ सरळ पाकिस्तानने आता धार्मिक वादाकडे त्याचं कन्व्हर्जन केलेलं आहे. जो काही आपल्यावरती हल्ला झाला पहलगाम मध्ये, तो हल्ला मुळात पाकिस्तानने केलेला हल्ला होता, परंतु तो धर्माच्या माध्यमातून केलेला हल्ला होता. तिथे धर्म विचारून लोकांची हत्या केली होती. त्यामुळे अशा स्वरूपाचा हल्ला करणं हे कुठेतरी चुकीचं होतं. म्हणून नेहमी मला असं वाटतं की अशा स्वरूपात जे पाकिस्तान कुरापत्या करताय त्याच्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये पाकिस्तानलाच या सगळ्या बाबी भोगाव्या लागणार आहे. पूर्णपणे पाकिस्तान असाही कंगाल झालेला आहे. आणि चीन सारख्या देशाच्या कचाट्यात सापडून श्रीलंकेला कसं पूर्ण चायनाने एक प्रकारे कर्जाच्या ओझ्याखाली दाबलं, त्याच प्रकारे पाकिस्तानला सुद्धा कर्जाच्या ओझ्याखाली दाबून श्रीलंका डेट ट्रॅपच्या माध्यमातून संपवण्याचा प्रयत्न करेल. आता ग्वादर बंदरामुळे चीनला मध्यवर्ती तेल होण्याचा सरळ मार्ग मिळतो. ते मध्य पूर्वेकडील जे काही देश आहेत तेलाची निर्यात करणं, आयात करणं, वेगवेगळ्या मालाची निर्यात करणं, आयात करणं याच्यासाठी पर्याय उपलब्ध होणार. आणि तिथे फक्त रस्ता हा रोड तयार होणार नाहीये, तर रोडाच्या आजूबाजूला मोठमोठे रेल्वे मार्ग ते टाकणार. येते लक्षात? म्हणजे रस्त्यापेक्षा 4 पट ने आण देखील करताना आणि रस्त्यापेक्षा 4 पट रेल्वेच्या माध्यमातून वेळ देखील वाचेल. मालाची क्वांटिटी देखील मोठ्या प्रमाणात ने आण करता येईल. त्याच्यामुळे येणाऱ्या कालखंडात लगेच चीन तो प्रोजेक्ट देखील राबवणार. हा फक्त रस्ताच नाही बनणार आहे, तर वेगवेगळे प्रोजेक्ट इथे चीन राबवणार आहे. भारतीय नौदलाच्या ताब्यात असणारे हॅम्यूजच्या खाडीवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नजर इथे चीनची असणार आहे. पाकिस्तान सोबत मजबूत युतीचा संबंध या ठिकाणी चीनचा होऊ शकतो. निष्कर्ष काय आहे तर बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा चीनचा जागतिक पातळीवर प्रभाव वाढवण्यासाठीचा धोरणात्मक प्रोजेक्ट म्हणून सीपीसीकडे पाहिलं जातं. त्याच्यानंतर भू राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण मानला जाणारा हा प्रकल्प आहे. आणि हा प्रकल्प कर्जाच्या सापळ्याखाली निश्चितपणे पाकिस्तानला पूर्णपणे दाबून टाकणार आहे. येते लक्षात? तर मित्रांनो, थोडासा घसा खराब असल्यामुळे लेक्चर जे आहे ते आज जास्त घेता येणार नाही. काल देखील आपण 1 तासाचं लेक्चर घेतलं. आपण 1-1 तासाचे अजून 2 लेक्चर वाढवू आणि 1 तासाचे 2 लेक्चर वाढवून पुन्हा वेगवेगळे इश्यूज आहेत ते इश्यूवरती आपण डिस्कस करू. तर पुन्हा भेटा विद्यार्थी मित्रांनो अशाच एका न्यू सेशन मध्ये. तोपर्यंत नमस्कार.